श्री संत सद्गुरु बाळोमा देवालय ट्रस्ट आदमापूर बघा नंबर 17 बागेचे कारभारी लहुदादा लेंगरे आपल्या या जळोली गावामध्ये त्या मामांच्या पालखीचं आगमन झाले. भक्तांनो, गेल्या वर्षी हे मामांची पालखी आपल्या परिसरामध्ये येऊन गेली. या वर्षी हे मामांची पालखी आपल्या परिसरामध्ये आली. भक्तांनो, आपण नशिबवान आहे की मामांची बकरी सहजासहजी भेटत नाही. ते ज्याला भेटली त्याचं भाग्य उजळलं. कोई कन्या पुत्र होती जे सत्विक तयाच हरी का वाटे देवा. या संत मुक्ती प्रमाण ज्यांनी जगाच्या कल्याणासाठी या भूतलावर अवतार घेतला त्या संताचं नाव आहे संत बाळोमा. संत बाळोमा ज्यांनी जगाच्या कल्याणासाठी त्या पृथ्वी तलावर अवतार घेतला आणि जगाचं कल्याण करण्यासाठी सुरुवात केली. मामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 साली एका धनगर समाजामध्ये मामांनी जन्म घेतला. मामांना जन्म घेण्याचं कारण काय? भक्तांनो, या माणसातला माणूस माणसामध्ये यावा, माणसाला देवाचं स्वरूप कळावं, यासाठी या भगवंताने या पृथ्वी तलावर अवतार घेतला आणि जगाचं कल्याण करण्यासाठी सुरुवात केली. भक्तांनो, मामांची ताकद काय? मामांच्या मेंढराचं महत्व काय? या सेवेचं महत्व काय? तर भक्तांनो बघा, बाळूमामा ही असा देव आहे की त्याचं क्षणाक्षणाला चमत्कार घडतात. अनेक संतांनी कार्य केले, पण बाळूमामा ही संत असा आहे की या संतांचं कार्य अजून थांबलं गेलेलं नाही. आज या मेंढराच्या स्वरूपात लाखो भक्तांना मामा चमत्कार करून दाखवत आहेत. भक्तांनो, मामाची ताकद, मामाने अनेक चमत्कार केला. त्यातील चमत्कार भक्तांनो बघा, एक चेअरमन होता. त्याच्या स्वप्नामध्ये मामा 8 दिवस जात होत. स्वरूपलीचे भीमा पाटील याचा ऊस कारखान्याला जाणार होता, पण काही केल्या कारणानं त्या स्वरूपलीचे भीमा पाटील याचा ऊस जात नव्हता. तो मामांना वारंवार विनंत्या करत, मामा सगळ्याचा ऊस गेला आणि माझा ऊस गेला नाही. तेव्हा मामा त्याला म्हणत, अरे भीमा, तुला बकरी घोडी राखायला दिली ती नवा, तीच काम कर. तुझ्या ऊसाचं बघायला मी बाळू धनगर समर्थ आहे. त्या स्वरूपलीचे भीमा पाटील त्याला मामा असं बोलला. ते भीमा पाटील बकरी राखण्यासाठी, घोडी राखण्यासाठी गेला. मामा एका झाडाखाली बसलेला होता. मामांसोबत बरीच माणसं बसलेली होते आणि तेवढ्यात चेअरमनची गाडी आली. त्या चेअरमननं मामांचं दर्शन घेतलं, मामांना नमस्कार केला. बरोबर म्हणाल, अरे चेअरमना, इथं वाट कस काय चुकला? तेव्हा ती चेअरमन मामांना बोलत, मामा गेले 8 दिवस तुम्ही सारखं माझ्या स्वप्नामध्ये येत आहे. मग म्हणलं तुमचं दर्शन घेऊन टाकू. मामा म्हणलं ठीक आहे. मामाने आपला भंडारा काढला आणि त्या चेअरमनला भंडारा लावला. तेव्हा मामा त्या चेअरमनला बोलू लागलं, अरे चेअरमना, तुझ्याकडे एक काम आहे. ते चेअरमन साहेब म्हणाल, मामा बोला की, काय काम आहे? तेव्हा मामा त्या चेअरमनला बोलू लागला, अरे चेअरमना, ते स्वरूपलीचे भीमा पाटील त्याचा ऊस तेवढा फॅक्टरीला न्यायचा होता. तेव्हा ते चेअरमन साहेब म्हणाल, मामा नेतो की. तेव्हा मामा म्हणाल, ते सांग.
चेअरमन साहेबांचं आणि मामांचं बोलणं चालू आहे. मामा म्हणाल, आमच्या भीमा पाटलाचा ऊस कवा नेतो तेवढं सांग. तेव्हा चेअरमन साहेब मामांना बोलतायत, मामा 8 दिवसामध्ये ऊस घेऊन जातो. मामांच्या तुमचं वाक्य बघताना बघा, मामा म्हणाल 8 दिवस म्हणतोय बरं का, 8 दिवसाच्या आत जर या भीमा पाटलाचा ऊस तू नाही नेला तर तुझ्या गाडीवरती दगड पडतील बघ. तेव्हा ते चेअरमन साहेब म्हणतायत, मामा नेतो म्हणलं की नेतो असं म्हणलं आणि चेअरमन साहेब गाडी घेऊन निघून गेलं. 2-3 दिवस झालं, 4 दिवस झालं, 8वा दिवस उजळला. भीमा पाटलाचा ऊस काय फॅक्टरीला नेला नाही. 8वा दिवस उजळला. चेअरमन साहेब गावातून आपली गाडी घेऊन चाललेला होता आणि त्या ठिकाणी काही शेतकरी जमा झाला आणि त्या शेतकऱ्याने त्या चेअरमन साहेबांच्या गाडीवरती दगडफेक केली. चेअरमन साहेबांच्या शेजारी एक माणूस बसलेला होता, ड्रायव्हर एक होता. तो ड्रायव्हर आणि शेजारी बसलेला माणूस चेअरमन साहेबांना बोलत आहेत, चेअरमन साहेब ही अचानक दगडफेक कशी काय? तेव्हा त्या चेअरमन साहेबांच्या डोक्यामध्ये मामाचे बोललं होतं ते वाक्य आलं, अरे 8 दिवसात जर ऊस तू नाही नेला तर तुझ्या गाडीवरती दगड पडतील बघ. आणि बरोबर 8व्या दिवशी त्या चेअरमन साहेबांच्या गाडीवरती दगडफेक झाली. मामा म्हणायचं, अरे तसं रामाच्या धनुष्यातून जर बाण सुटला तर त्याला परत माघारी घेता येत नाही. तसं या बाळू धनगराच्या तोंडातून गेलेला शब्द परत माघारी घेता येत नाही. हे बाळू धनगराचा शब्द आहे, हे बाळू धनगराचा शब्द आहे. चेअरमन साहेब म्हणाले, अरे आजच्या त्या सुरुपलीच्या भीमा पाटलाच्या उसाला तोड चालू करा आणि पूर्ण ऊस आजच्या आज गेला पाहिजे. नंतर तो मामांना क्षमा मागू लागला, मामा माझ्यातनं चूक झाली, मला क्षमा करा, मला माफ करा. भक्तांनो, मामांची ताकद मोठी आहे. त्या मेंढराचं महत्व काय? मेंढराची सेवा केलेलं काय होतं? एका भक्ताने प्रश्न विचारला की बाळोमाई देव आहे का संत आहे? त्यांना सांगितलं बाळोमाई संत आहे. देवाला जन्माला यावं लागतं आणि संताला आणावं लागतं. त्या बाळोमाचं कार्य काय? त्याला सांगितलं, बाबा आपण जे प्रसाद खातो या, मामांनी सांगितलं, अरे माझी भक्त भाविक, माझी लेकरं एकत्र यावावी, माणसातलं वैर मिटावं यासाठी बाळू धनगर भंडारा यात्रा करत आहे. आणि हा प्रसाद मामांचा. भक्तांनो, मामा विठ्ठल गुरुदेवाची यात्रा करत होता आणि अचानक पोलिसाची गाडी मामांपाशी आली आणि ती पोलीस साहेब मामांना म्हणाला, अरे बाळू धनगरा, तू प्रसाद करतो या, माणसं गोळा करतो या, सरकारला शांतता पाहिजे नाहीतर तुझ्या हातात भेड्या पडतील बघ. तेव्हा मामा म्हणाला, फौजदार साहेब ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. मामाने विठ्ठल गुरुदेवाकडे नजर टाकले आणि त्या विठ्ठल गुरुदेवाला मामा बोलू लागलं, अरे विठ्ठल गुरुदेवा, हे बाळू धनगर जर साल प्रसाद करतोय, भंडारा करतोय, लोकांना अन्नदान करतोय आणि माझ्यापाशी बंदी हुकूम म्हणते. बाळू धनगर ही बाळू धनगर. बघतो पोलीस साहेब बोलून काही अंतरानंतर चालू लागले. त्यांच्या संग एक हवालदार होत. काही क्षणामध्ये त्या पोलिसाचं डोळं गेलं.
त्या साहेबांच्या संघ जे हवालदार होता ते त्या साहेबांना बोलू लागलं, साहेब आपल्यातनं चूक झाली, बाळोमाई संत आहेत, त्यांना आपलं सरकारी नियम लागणं ठीक नाही. ते साहेब म्हणाला, मला मामांकडे घेऊन चला. ते हवालदार त्या साहेबांना घेऊन मामांकडे आलं. मामा झाडाखाली बसलेला होता. ते साहेब मामांच्या पाया पडू लागला, मामा माझ्यातनं चूक झाली, मला क्षमा करा, मला माफ करा. मामाने आपला वटव्यातील भंडारा काढला आणि त्या साहेबांना लावला. त्या क्षणी साहेबाचं डोळं गेलेलं परत आलं. मामा म्हणाला, फौजदार साहेब हे बाळू धनगर प्रसाद करतोय, अन्नदान करतोय, हे जगाच्या कल्याणासाठी करतोय. त्यानंतर साहेब म्हणाला, मामा आजपासून तुम्ही प्रसाद करा, तुम्हाला आमची फुल परवानगी आहे. विचार करा मामा कोण आहे तर. भक्तांनो, हे बाळूमध्ये वाटतो तेवढा सोपा नाही. ही बकरी आपल्या परिसरामध्ये आली, ह्या मेंढरांनी काय चमत्कार करून दाखवला भक्तांनो बघा. अनेक गावातील चमत्कार आपण ऐकतो, अनेक गावातील चमत्कार आपण डोळ्याने पाहतो, पण आपल्याच गावातला चमत्कार तुम्हाला सांगतो भक्तांनो. धर्मा चोरमले त्यांच्या शेतामध्ये ही मामांची बकरी बसलेली होती. गेल्या वर्षी ज्या ठिकाणी बकरी बसलेली होती त्या ठिकाणी त्यांनी वीर घेण्याचा निर्णय घेतला. पालखी तळगुटला दुसऱ्या ठिकाणी गेले, विहिरीचं काम चालू केलं. काय चमत्कार आहे बघताना बघा. विहिरीचं काम त्यांनी चालू केलं, 40 फुटावरती पाणी लागलं. 40 फुटावरती पाणी लागलं. आपण बोर पडतो फेल जाते, पण या भक्तांनी कोणाकडे बघितलं नाही, कुठला पाणारी आणला नाही, फक्त विश्वास त्या बाळूमामावरती, श्रद्धा त्या बाळूमामावरती. अरे काय व्हायचंय ते होते, पाणी लागायचंय नाही लागायचंय ते लागू दे, फक्त माझा विश्वास माझ्या मामावरती, माझी भक्ती मामावरती, काय करायचंय ते मामाच्या हातनं होते. भंडारा टाकला, विहिरीचं काम सुरू केलं आणि भक्तांनो 40 फुटावरती त्याला आज पाणी लागलं. विहिरीचं काम चालू आहे. आपल्याच गावातील चमत्कार आहे, डोळ्याने जाऊन तुम्ही बघून या. ही ताकद आहे त्या बाळूमांच्या मेंढराची ताकद आहे. ही ताकद आहे त्या बाळूमांच्या मेंढराने खाल्ल्याची ताकद आहे. मग विचार करा मामा कोण आहे, विचार करा मामा कोण आहे. मामाने सांगितलं, अरे हे बाळू धनगर तुम्हाला द्यायला आलेला आहे, तुमचं घ्यायला आलेलं नाही. ज्या शेतकऱ्याच्या रानाला माझ्या मेंढी माऊलीचा पाऊल लगाल त्या ठिकाणी धनधान्याचं दुप्पट होईल. जर नाही दुप्पट झालं तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही, जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. ही ताकद आहे त्या बाळूमांच्या मेंढराची. आणि भक्तांनो, दुसरा चमत्कार, मामांची मेंढर बोधड खडके यांच्या शेतामध्ये बसलेली होती. ज्या ठिकाणी पालखी उभा आहे त्या ठिकाणी पालखी उभा होती. 2 दिवस त्यांच्या रानामध्ये मामांची बकरी बसली. 2 दिवसानंतर मामांची बकरी पुढील ठिकाणी मार्गस्थ होत होती. त्यांना बोर पडायचा होता. त्यांनी काय केलं बघा भक्तांनो. ज्या ठिकाणी समोर बघताय तुम्ही पालखी उभा आहे, याच ठिकाणी भंडारा टाकला. हा पण भक्त कुठल्या पानाऱ्याकडे गेला नाही, कोणाकडे बघायला गेला नाही. माझी भक्ती मामावरती, माझा विश्वास मामावरती. काय व्हायचंय ते मामाच्या हातनं होऊ दे. मामांनी सांगितलंय भक्तांनो, अरे संकटाच्या टायमाला फक्त मला हाक मार. ही बाळू धनगर पायाच्या टाचेखाली उभा आहे, ही बाळू धनगर पायाच्या टाचेखाली उभा आहे, फक्त हाक मार.
भक्तांनो बघा, या भक्तांनी पण कुठला पानारी आणला नाही, कोणाकडे बघितलं नाही. ज्या ठिकाणी पालखी बसलेली होती त्याच ठिकाणी बोर पडला, त्या भक्ताला पाणी लागलं. भक्तांना त्या भक्ताला पाणी लागलं. ही ताकद त्या बाळोमाची आहे, त्या बाळोमाच्या मेंढराची ताकद आहे. विचार करा, मामा कोण आहेत? आज या ठिकाणी मामांची बकरी यायची म्हणजे साधं सोपं काम नाही. मामांची बकरी आपल्या परिसरामध्ये आली, आपलं भाग्य आहे. अनेक ठिकाणी नंबर लागले ते, त्या ठिकाणी मामांची बकरी अजून गेलेली नाही ती. पण आपलं भाग्य मोठं, आपली कुठे तर भक्ती आहे म्हणून ही बाळोमा आपल्या परिसरामध्ये आला. भक्तांनो, मामांच्या मेंढराची ताकद. मामाने सांगितलं, अरे बाळू धनगराची बकरी उघड्या माळावरती फिरत आहे. ही बाळू धनगराची बकरी, ही जगन्नाथाची बकरी आहे. ही बकरी जगाच्या कल्याणासाठी निर्माण झाली. माझी मेंढी ही साक्षात लक्ष्मी आहे. मामा म्हणाला, अरे तुझं कुठलंही संकट असू दे, तुझी कुठलीही पण इच्छा असू दे, अंतकरणापासून मला हाक मार, अंतकरणापासून माझी सेवा कर, माझ्या बकऱ्यांची सेवा कर. अरे मी तुझं काम करेन ती करेन, पण ही माझी लक्ष्मी तुझं काम केल्याशिवाय राहणार नाही. ही बाळू धनगराची ताकद आहे, ही बाळू धनगराची ताकद आहे. भक्तांनो, विचार करा, मामा कोण आहे तर? की मामा जे वाटतो जेवढा सोपा नाही. आपल्याला खरंच या मामांच्या बकऱ्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर भक्तांनो, फक्त अंतःकरणापासून सेवा करा, मामांच्या बकऱ्यांची सेवा करा. आयुष्यात कधी काय कमी पडणार नाही. ही ताकद बाळू म्हणजे. भक्तांनो, मामाने सांगितलं या, अरे जो मला 10 देतोय त्याला मी 100 देतो. या जो मला 100 देतोय त्याला मी खंडीनं देतो. या हा बाळू धनगर जगाच्या कल्याणासाठी या पृथ्वी तलावर मामाने अवतार घेतला, जगाचं कल्याण केलं. भक्तांनो, आज मामांचं वैशिष्ट्य आज आपण डोळ्याने पाहतोय. भक्तांनो, काल आदमापुरामध्ये मामांची भाकणूक झाली. आपल्या गावातील बरेच जण आदमापूरला गेलेले असतील. भक्तांनो बघा, मामाने भाकणूक काय काढली, जगाचं भविष्य काय सांगतंय. भक्तांनो बघा, काढावं पोटी पुराण काढावं, वाचून पाहावं. खोट तू बोलशील, सिद्ध खरं मी करेन. चालवीन क्रिया चालवेन, उगवत पेटल, मावळत विजल, बांधार बांध, शिवार शिव, मेघाची कावर, गैर हंगामी उदंड हाय, मेघाच्या पोटी आजार हाय, पिका पाण्यावर द्रोणागिरी, डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय. लागलाय तो पृथ्वीची घडामोड करत बसलाय. विचार करा, भगवान कधी अवतार घेईल. इंद्र सभेला मोठं संकट पडलं, कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडलं. तिच्या नेत्रातून रात्री 12च्या वेळेला पाणी पडतंय. परमेश्वर त्याचा निवारा करत बसलाय. धर्माचं पारड वर आहे, गंमत बघतय. कर्माचं पारड खाली हाय, खेळ करतय. आपली जगा 3.5 हात हाय. मनुष्याने 5 बोटांनी धर्म करावा. धर्माची बाजू मोर हाय. शिकलेली लोक भकलेली ती घोड्याला गाढव केलंयसा आणि गाढवाला घोड केलंयसा. राजकारणात मोठा इगो लागेल. या पक्षातला नेता त्या पक्षात कोलांट्या मारल.
सत्ता संपत्तीच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही. उशाची भाकरी उशाला राहील. कुणाचं पटकोर कुणाला होईल. माझं माझं म्हणू नका. हे भ्रांतीचं ओझ हाय. पाण्याचा बुडबुडा हाय. पाण्याचा कप विकत मिळल. पाळी लागल. 78चा मनुष्याला एक आजार होईल. डॉक्टर लोक हात टेकतील. आजाराला औषध सापडणार नाही. कृष्णेच्या काठाला 9,00,000 बांगड्या फुटतील. रक्ताचं पाट वाहतील. नदीबाई जवळ सतपान हाय. वीजबाईनं मोठं नुकसान होईल. मेघाच्या पोटी आजार हाय. मेघाची कावर गैर हंगामी हाय. बांधार बांध शिवार शिव. रेल्वे मोटार याचे मोठे ऍक्सिडेंट होतील. दिवसाड बातमी कानावर येईल. बाळानो, हा सारा मायेचा बाजार आहे. हे भ्रांतीचं ओझ आहे. कोरोना पायाशी घेईल. कोरोनापेक्षा मोठा आजार येईल. घरातून गेलेला मनुष्य परत येईल. म्हणून आशा धरू नकोस. आहे ठेचाला मरण आहे. कलियुगात मनुष्य अल्पायुष्य जन्मेल. माणसाला बुद्धी जास्त, आयुष्य कमी राहील. 12 वर्षाचं बालपण हसत खेळत जाईल. 24 वर्षाचं तरुण पण काबाड कष्ट कराल. 35 वर्षाचं म्हातारपण येईल. 9 वर्षाची मुलगी भरतार मागल. कलियुगात 12 वर्षाची मुलगी आई होईल. उगवत्या सूर्याला संकट पडलंय. जगात डोंगरा एवढं पाप, दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक हाय. दोरीच्या आधारावर डोंगर तरलाय. विचार करा. विचार करा. भक्तांनो, मामांनी भाकणूक सांगितली बघा. भाकणुकीमध्ये सांगितलं वीजबाईनं मोठं नुकसान होईल. येईल सुनामी, वादळ येईल, भूकंप याने देशाची उलथापालथ होईल. आज आपण पाहतोया कसलं वारं होतं. किती झाडं पडली, किती जणांची घरं पडली. हे मामानं भाकणुकीमध्ये सांगितलं होतं येईल सुनामी, वादळ येईल, भूकंप याने देशाची उलथापालथ होईल. समुद्रातील संपत्ती नाश पावल. कर्नाटक राज्यात जलाशयाला भगदाड पडेल. चौथाई कोणा नष्ट होईल. निपाणी भागात अतिरेकी लोक धुमाकूळ घालतील. येईल इंद्रायणची लाईट येईल. लाईटी अभावे जनजीवन विस्कळून जाईल. दिवसा डाके दरोडे पडतील. मनुष्याला जगणं मुश्किल होईल. बघताना बघा वादळ आलं. 4 दिवस 8 दिवस झालं लाईट होती का? मामानं भाकणुकीमध्ये सांगितलं होतं. मामाने भाकणूक काढली 1932 साली. जगाचं भविष्य हे जनतेसमोर मांडलं. मामाने भाकणूक का काढली, कशासाठी काढली? तर या भाकणुकीतून मनुष्याने देव कोण आहे कळावा. माणसानं कसं राहावं, कसं वागावं हे मामाने जगाचं भविष्य आज आपल्या समोर मांडलंय. भक्तांनो, विचार करा. विचार करा. मामानं भाकणुकीत सांगितलं लाईट्याबाबी जनजीवन विस्कळून जाईल. लाईट होती का कुठं? किती तारा तुटल्या? लाईट होती का? मामानं भाकणुकीमध्ये सांगितलं होतं. मामांची भाकणूक आहे आजपर्यंत कधी खोटी ठरली नाही आणि हेतून पुढे पण कधी खोटी ठरणार नाही. हे मामांची भविष्यवाणी आहे. भक्तांनो, मामांची भविष्यवाणी आहे. धर्माची घरे टिकतील म्हणले ती एक सांग. आणि मामाने भाकणुकीमध्ये सांगितलं धर्माची घरे टिकतील. ज्याच्या अंगी आई भक्ती तो सुखात राहील. भक्तांनो, धर्म करणारा, पुण्य करणारा, ज्याच्या अंगी आई भक्ती तीच माणूस या पृथ्वी तलावर राहणार आहे.
मामाने सांगितलं एक तारणार एक हुडकून मारणार, आका कळप तारणार एक हुडकून मारणार. ज्याच्या अंगी आई भक्ती ती सुखात राहील. हे भाकरीवरची भाजी हाय, सांभाळून खावा. मी थोरला तू थोरला म्हणू नकोसा. लहानाचा मोठा मोठ्याचा लहान होईल. शेतीसाठी बांधासाठी खून डाके दरोडे पडतील. रेल्वे मोटार याचे मोठे ऍक्सिडेंट होतील. दिवसाड बातमी कानावर येईल. आज आपण डोळ्यानं पाहतोय शेतीसाठी माऱ्या माऱ्या होते ते खून पडते. रेल्वे मोटार याच कधी आपण सपनात पण म्हणलं नव्हतं की ऍक्सिडेंट होते. पण आज ती सत्य ठरत या. मेंढी गावानं मावली, मेंढी मावली मेंढक्याला जग दुनिया दाखवेल. मेंढीच्या आधारावर मेंढक्या सुखी राहील. मेंढी सोन्यापेक्षा पिवळी होईल. धनगराचं बाळ मेंढी म्हणून हसवलाला मिठी मारल. शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटाला जन्माला येतील. शिवाजी महाराजांचा जय जयकार करा. ही मामांची भविष्यवाणी भक्तांनो आजपर्यंत कधी खोटी ठरली नाही आणि इथून पुढे पण कधी खोटी ठरली नाही. जोपर्यंत आपल्या परिसरामध्ये ही मामांची बकरी येते तोपर्यंत मामांच्या बकऱ्यांची सेवा करा. त्यांच्याकडे चाराय त्यांनी चाऱ्याची व्यवस्था करा. त्यांच्याकडे पाणी त्यांनी पाण्याची व्यवस्था करा. ह्या मामांच्या मेंढराचा जर चमत्कार बघायचं झालं तर नुसते आपल्या रानातून मेंढर फिरून जाऊ द्या. तुमचं पहिलं धान कसं पेकत होतं आणि मेंढर गेल्यानंतर कसं पेकतोय तुम्ही जगाला सांगचाल. ही मामांची ताकद आहे भक्तांनो. सर्वजण आपण आरतीला येत असता, महिला मंडळ आरतीला येत. आरतीला येत असताना महिलेने 4-2 भाकरी घेऊन यायच्या. तुमचा निवड मामाला दाखवला जातो. तुमची भाजी भाकरी नैवेद्य म्हणून त्या देवाला दाखवली जाते. त्याचं रूपांतर त्या मेंढक्याच्या शिदोरीमध्ये केलं जातं. कोण जाणे तुमची भाजी भाकरी मामा कोणाच्या रूपामध्ये येऊन खाऊन जाईल. हे मामा देव माणसात आहे, ओळखायला शिका. सर्वांनी मामांचा मोठ्या आवाजात गजर करा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. बाळूमामांच्या मेंढरांच्या नावानं. बाळूमामांच्या मेंढरांच्या नावानं. जय बाळूमामा. जय बाळूमामा. जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा. जय जय बाळूमामा.